नमस्कार मंडळी, आज आपल्या गावामध्ये दसऱ्यानिमित्त पालखी सोहळा आहे आणि त्या पालखी सोहळ्याचा उत्सव आम्ही कशा प्रकारे साजरा करतो तेच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अजून आमच्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला जाऊया तिकडे पालखीकडे। आता मी इथं पाण्याच्या टाकीजवळ आलेलो आहे आणि इथं वरती जाऊन आपल्या गावाची ती पालखी येण्याची नजारा आणि आपल्या पूर्ण गावाचा आणि जंगलाचा नजारा तुम्हाला दाखवतो। चला वरती जाऊया आणि सबस्क्राईब करा लवकर। आता मी हे बघा किती वर आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्यो आपल्या गावाला लाभलेला एक मस्त असं सौंदर्य निसर्ग। ह्या निसर्गात आपला जन्म झाला आहे ह्यो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि इकडं गाव संपूर्ण पाहून घ्या आणि पालखी कुठं आहे ते बॅक कॅमेरानं दाखवतो। चला मंडळी, हे बघा पालखी आपल्या गावाच्या बरोबर मधोमध आहे आणि झूम करून दाखवतो तुम्हाला। तर बघा ह्यो आपल्या गावाला लाभलेला एक खरोखर मस्त असं सुंदर असं सौंदर्य आहे आपल्या गावाचा। जंगल आणि नदी आणि भरपूर काय आहे आपल्या जंगलात नदीत। आणि ह्यो शिवार आपला जबरदस्तच आपल्या कामेडी गावाला लाभलेला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात ताम्रपर्णीच्या काठी वसलेलं आपलं छोटंसं एवढंसं गाव कसं दिसतंय बघा आणि कमेंट करा। आता पालखी तिथनं वरती इकडे येणार, वरती येऊन हे बघा हे आपलं लक्ष्मीदेव मंदिर खालचं हे दिसतोय काळ्या खापरीचं आणि इकडे आहे हे बन्नीचं झाड म्हणजे सोन्याचं झाड हेच आहे आपलं। आणि संध्याकाळी इथं कमीत कमी 9, 9:30, 10 वाजतात सोनं लुटायला। ते पालखी आता जाते बघा कोणीकडे दाखवतो, इथनं दिसत नाही तरी पण त्या जंगलाकडे दाखवतो बघा। झूम करतो तेच एरिया आहे तिकडे जाणार आता आपण। म्हणजे जेवढं झूम होणार आहे ते झाडं दिसायला लागल्यात बघा, त्याच बरोबर झाडाच्या पलीकडे मंदिर आहे आणि तिथं आपण आता जाणार आहे पालखी घेऊन। आणि पालखी संध्याकाळी येणार आपली इथं परत रिटर्न आणि इथं आल्यानंतर सोनं लुटायचं काम चालू। तर आता पालखी आता आलेलं आहे जवळच। आपण जाऊया खाली। नक्की आहे ते यायच्या आधी जायला म्हणजे आपल्याला खाली धार करून पळायला पाहिजे ते विजिट केल्यानंतर। चला जाऊया खाली।
नाला होता नहीं ಹೊರಗೆ ह्यो डॉन आहे बघा. ह्यो लय आगाव आहे. लय म्हणजे लय आगाव आहे. तुझं नाव काय रे? केतन. हा केतन. आणि घोल्या म्हणतात की रे? ढोल्या काय? घोल्या गोल्या. घोल्या म्हणजे म्हणजे काय रे? काय की? आहे काय? लय म्हणजे लय वांड आहे. आणि आपला खास म्हणजे एक व्हिडिओ 4-4 5-5 वेळा बघतोय. इथे सर्च करून करून बघतोय. आता थोड्याच वेळात इथं 5 प्रदक्षिणा होणार आहेत पालखीसोबत. आणि बागलकोटचे पाहुणे आहेत. तर पालखीचं 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर प्रत्येक 5 प्रदक्षिणाला ज्यांनी काही मागणी केलेला असते त्यांनी सगळ्यांनी नारळ वर्ण पालखीच्या वर्ण त्या झाडाच्या वर्ण टाकतात. कोणाचं इकडं शेतात जाऊन पडतात, कोणाच्या इथं पडतात रस्त्यावर, कोणाचं तिकडं पडतात. आणि कॅच धरायला पोरं पुढं पण जातात. तर बघूया ते सगळं. थांबा, अजून भरपूर वेळ लागणार आहे. नारायणी 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 उदय 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 आता मंडळी तिथनं आपण इकडे गावात परत आलेलं आहे. आणि पालखी गेलेले आपले चिंचण्याला. आणि हे बघा साहित्य येऊन सोनं तोडणार. संध्याकाळी 9 वाजता येणार. आता तोपर्यंत तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला इथं आपल्या महालक्ष्मी देवीचं दर्शन करून देतो. ते पण आता रात्री 9-9:30 वाजता येणार बघा इथं. आणि ही आपली कुलदैवत महालक्ष्मी देवी, याचा सुद्धा तुम्ही दर्शन घेतला असणार. आणि सगळ्यांनी व्हिडिओमध्येच पाया पडून घ्या. तर संध्याकाळी पालखी 9-9:30ला येणार. त्यावेळेला व्हिडिओ बनवायचं आपल्याला नाही जमणार, व्यवस्थित दिसणारच नाही ते व्यवस्थित रात्रीचं. त्यामुळं इथंच आपला आजचा हा लाईव्ह व्लॉग संपवतो. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गावकऱ्यांनो अजून कोण कोण सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे या महिन्यात. तर भेटूया अशाच नवीन आपल्या गावाबद्दल माहिती घेऊन. तोपर्यंत राम राम.